हाय गाईज, तर वेलकम टू माय फर्स्ट मिनी ब्लॉग. सो मी आज चालले गावाला. आज 10 मे तारीख आहे. आज पिऊचा बड्डे आहे आणि एवढं वजन घेऊन मी चालले गावाला. खूप सकाळीच्या 5 वाजता उठून मी गावाला चालली आहे. आणि इथे ऑलमोस्ट मी बस स्टॉपला पोचले होते, पण बस काय दिसत नव्हती. कारण मला वाटलं की मी लेट झाली की काय, तरी ऑलमोस्ट 5 वाजून गेले होते. तर मला वाटलं बस येऊन गेले, पण इथं मी बसची वाट बघते आणि बस अजून आलीच नाही. बिकॉज 6:15 झाले होते, पण बस काय आली नव्हती अजून. आणि ते लगेज आणि पिऊचं गिफ्ट ठेवलं आहे मीनी. आणि इथं बस स्टॉपची आम्ही वाट बघतोय बसवर. 5:15 5:30 झाले, पण अजून बस नाही आली आहे. इथं मम्मी आणि मी बसची वाट बघतोय. इथे मी थोडं डोक्यात घालवते, कारण मी कंटाळले मी बसून. आणि इथे मम्मी मला सांगत होते की अशी जा तशी जा नीट जा, कारण मी एकटीच चालले होते गावाला. नाही तर मी मम्मीसोबतच जाते, पण येणार मला मम्मीला काम आहे याच्यामुळे मम्मी येत नाही. मी एकटीच चालली आहे गावाला आणि इथं मी बसची वाट बघते. सो गाईज, फायनली बस आ गई. 5:45 वाजता लिटरली, म्हणजे टायमिंगचा काय व्हॅल्यू आहे का नाही. 5:45 वाजता बस आली होती. एवढी लेट, पाऊण तास लेट होती बस. मग मी बसमध्ये बसले. इथं मम्मी माझ्यासाठी दरवाजा उघडते बसचा. आणि कंडक्टर काकाला माहिती आहे का, ॲक्च्युअलमध्ये धमकी देत होती की तिला सीट द्या, कारण ही रिझर्वेशन बस होती, आम्हाला माहीत नव्हती. तर त्यामुळं आम्ही डायरेक्ट गेलो, मी चालले होते. तर इथं मला चांगली सीट भेटली होतीच, फर्स्टच सीट भेटलेली. बरं झालं, कारण बाकी सगळे रिझर्वेशन होते. आणि असा मॉर्निंगचा 7 वाजताचा व्ह्यू मी घेतला आहे. बघू शकता सनलाईट किती मस्त वाटतो आहे एकदम. आणि माझ्या चेहऱ्यावर किती मस्त खिलून आला आहे. ते तसंच सनलाईटचा व्ह्यू घेता. इथं आमची 9 वाजता काहीतरी ब्रेकसाठी गाडी थांबवली होती. आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकता 9 वाजता. तर काय भारी वाटतं एकदम वातावरण. थोडं ऊन होतं, बट रिलॅक्स फील होत होतं, कारण बसमध्ये बसून खूप कंटाळा आला होता. आणि मग इथं आम्ही ब्रेकसाठी थांबलेलो. सो इथे नाश्ता करणारे मी इथे गेले नाश्त्याला, पण मला काय खास काय आवडलं नाही. फक्त चहाच पिला आणि चहाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायची मी विसरून गेले. इथं बघत होते का आहे का खाण्यासारखं, पण चिक्की वगैरे हे तुम्हा सगळ्यांना हा रोड बघून कोणत्या मूवीची आठवण येते का? मला तर आली होती. बिकॉज हा रोड मी नवरा माझा नवसाचा हा मूवीमध्ये दाखवला होता आणि सेम तसंच वाटत होतं. म्हणून विचार केला हा सेम तसंच वाटतं, म्हणून मी हा रेकॉर्ड केला. आणि हा डोंगरचा व्ह्यू एवढा भारी वाटत होता, बिकॉज मी 1 वर्षानंतर गावात चालले होते. कारण मी किती दिवसानंतर गावाला आलते, तर त्यामुळं असं व्ह्यू बघून खूप भारी वाटत होता. आणि इथं आमचा माळशेज घाट लागला होता, बघू शकता. बिकॉज मला घाट नाही आवडत. आणि ऑलमोस्ट मी माहिती पडायला हलते, बिकॉज तो घाट लागलेला आणि मी तो व्हिडिओ घेता अशी पूर्ण पडायला हलते. नशीब ती बाजूला माझ्या बसलेली तिने मला पकडली, नाही मी डायरेक्ट खाली, आणि फोन पण खाली होता, ऑन पडला होता. आणि इथं मी पोचले होते. आणि एवढा प्रवास कसा निघून गेला समजलंच नाही की एवढं लवकर पोचले. पण मी आळा, कारण मी पहिल्यांदा बसने ते स्वतः एकटी आली होते. तर मला प्रवास कसा गेला समजला नाही. मस्तपैकी गेला, कंटाळा नाही. थोडा वेळ मी झोपले पण होते, त्यामुळे ते एवढं रेकॉर्ड नाही केलं. आणि इथे दाजी मला घ्यायला आले होते, कारण दाजीच मला घ्यायला येणार होते बस स्टॉपला. आता दाजीसोबत बाईकवर बसून होतं, फुल डायरेक्ट घरी जाणं होते, कारण मी 5 वाजल्यापासून उठले होते. आणि मी रात्री पण नीट झोपले नव्हते, त्या काळामध्ये खूप थकले होते. तर आता आम्ही बाईकवर बसून डायरेक्ट घरी जाणं होते. आणि आमच्यासोबत माझ्या दाजींचा भाऊ आहे, त्यांची वाईफ पण आमच्यासोबतच होती. तर आम्ही तिघं एका बाईकवर चालले होते, ट्रिपल सीट ॲडजस्टमेंट करून, कारण दुसरी गाडी नव्हती, दुसरी गाडी घरी गेली होती. त्यामुळे ते इथं आम्ही थांबलो थोड्या वेळासाठी नाश्ता पाणी करायला, पण मी केला नाही. सो आता इथे आम्ही थांबलो होतो बिकॉज केकचं ऑर्डर द्यायचं होतं. कारण दाजी डायरेक्ट जॉबवरून आले होते. तर आम्ही इथे खूप साऱ्या बेकरीमध्ये केक बघत होतो, कारण सगळेजण बोलत होते की अर्धा तासा 1 तासात केक रेडी नाही होऊ शकत, टाईम तर लागेल. तर सगळे नाहीच बोलत होते. मग आम्ही अजून एक बेकरीत आलो, तिथं बघितलं. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला केक पाहिजे, अर्जंट आहे, 1 तासात देईल का रेडी करून. मग ते बोलले की हो देईल रेडी करून. आणि इथं बघा मी माझा थोडा अवतार नीट करते. लुक बघा बाई, माझा लुक काय झालं आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये खरंच माझी हालत खूपच खराब होते. आणि इथं आता आम्ही केकचा ऑर्डर दिला. आणि तुम्ही सांगा गाईज, कोणता केकचा ऑर्डर दिला असेल, कसा दिला असेल, तुमच्या सजेशनने कमेंटमध्ये नक्की सांगा मला कसा ऑर्डर दिला असेल. मी तर आम्ही केकची ऑर्डर दिली होती, ऑलमोस्ट पेमेंट पण केला होता. आणि आम्ही त्याला एक बोललो होतो की केक मला आत्ता नको आहे, संध्याकाळी द्या, बिकॉज तो आत्ता घेऊन गेलो तो इथं एवढं ऊन आहे, उन्हामध्ये केक आईस केक पिघळून जाईल, त्या काळामुळं आम्ही बोललो नको, आम्हाला संध्याकाळी.
एवढ्या उन्हामध्ये फिरून फिरून माझा गळा पूर्ण सुकला होता. सो मी इथं फ्रुटी घ्यायला आले, पण त्यांच्याकडे फ्रुटी नव्हती. त्यांच्याकडं माझा होता, तर मी माझा घेत होते. आणि ते काका तोंड लपवत होते, कारण मी ब्लॉग बनवत होते आणि त्यांना त्या व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं. तर त्यांना खूप वेगळं वाटत होतं. गाव साईड आहे तर ऑब्व्हियसली वेगळं वाटत होते थोडे. त्याच्यामुळं मी त्यांचा घेतलाच नाही जास्त. मी फक्त पे केला आणि रिटर्न पैसे घेतले. आणि इथं मस्त आता मी माझा पीत होते, कारण गळा पूर्ण सुकला होता. तर थंड थंड माझा पिऊन भारी वाटतं. सगळं झालं होतं, तर आता आम्ही फायनली घरी चाललो होतो, मी आणि दाजी. फक्त मी आणि दाजी, कारण बाबा आले होते. तर बाबांच्या गाडीवर माझ्या दाजींच्या भावाची बायको त्यांच्यासोबत गेली आणि मी आणि दाजी आम्ही बायको चाललेलो. आणि इथले रोड कधी सुधरल यार, गावचे रोड कधीच सुधारणार नाही. एवढे दगडं आहेत ना, म्हणजे ऑलमोस्ट बोलतो ना टायर फाटून येईल अशी गत झाली आहे त्या रस्त्याची. आणि तरी दाजींनी आणि इथं फायनली पोचलो घरी. हे साक्षीचं सासरवाडी आहे आणि साक्षी आम्हाला खिडकीतूनच बघून हसते, तिथूनच बघून हसत होती. आणि मग त्यानंतर मी उतरले आणि घरात गेले, तर तिथून बघून नुसती हसत होती आम्हाला. बघा तुम्ही स्वतः बघा, ते बघा झोपली मस्त आरामात फॅनच्या समोर. आणि माझी पिऊ माझे बाबू झोपली होती. मी किती एक्सायटेड होते की मी येईन, मला बघून पळत पळत येऊन हक करेल. माझा प्लॅन हर टाईम चौपट होतं आणि तिला सरप्राईज द्यायचं कधीच सक्सेस होत नाही. आणि ती बघा किती छान गोड एकदम झोपली होती. बोलून का हिचा बड्डे कोण, आणि मस्त कुलू माझी पिऊ झोपली होती, माझी प्रिन्सेस. आणि माझ्या बहिणीने काय केलं माहिती, जबरदस्ती तिला उठवत होती. बोलत होती बघ माऊ आले, पप्पा आले. बिचार रडत होती, ऐकतच नव्हती, तरी जबरदस्ती उठवते तिला. उठ उठ माऊ आले, पप्पा आली आहे. त्यात बघा पिऊ किती रागात आहे. मला जबरदस्ती उठवलं. कोणते VIP आलते का मला भेटायला, तर त्यांना उठवला. आणि फायनली माझ्या पिऊसोबत मी व्हिडिओ घेतला, किसी केली, हगी केली माझ्या पिऊला. सो फायनली आता घरी पोचले. मला जाम भूक लागली, तर आता मस्त फ्रेश होते, जेवते पोट भरून. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू आपण. बाय बाय.